माझी आपणा सर्वांना विनंती आहे, म्हणजे आज माझा विधानसभेमध्ये एक लक्षवेधी आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आर्टिफिशियल पनीर, सिंथेटिक पनीर असं विकलं जातं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाही आहे। मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज ॲनोलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून तुम्हा आम्हाचं जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनीर येतं आहे। म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाही आहे, म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही। मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो। मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहे की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळखून दाखवा। आज आपण जे काही पनीर खातो त्यातलं जवळजवळ 70 ते 75% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, मला अनेकांनी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। दुर्दैव असं आहे की केंद्र सरकारने सर्वसामान्यांना खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत म्हणून चीज ॲनोलॉग असा एक पदार्थ मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला। चीज ॲनोलॉग बनण्यासाठी व्हेजिटेबल फॅटचा वापर केला जातो आणि जी मिल्क पावडर आहे ज्याच्यामध्ये SNF असतं, या मिल्क पावडर त्यानंतर पाम ऑइल म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल म्हणजे व्हेजिटेबल फॅट वापरायची खरं तर परवानगी आहे, पण दुर्दैवाने सगळ्यात स्वस्तातला व्हेजिटेबल फॅटचा सोर्स म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल हे वापरलं जातं। मला भीती एका गोष्टीची वाटते आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं मध्ये आपण पाहिलं होतं की तिरुपतीच्या प्रसादामध्ये त्या ठिकाणी बीफ टॅलो किंवा पोर्क लाड हे सापडलं होतं, ही सुद्धा वेळ तुमच्या माझ्या पनीरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। आत्ता आपण जे पनीरचे तुकडे खातो हे पनीरचे तुकडे नसून म्हणजे आमचे बरेचसे हेल्थ कॉन्शियस मित्र आहेत, म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं, काही वर्षापासून मी तर पनीर खाणं बंद केलेलं आहे, म्हणजे मला त्यांच्याकडे बघून नवल वाटतं की ते उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खातात, पण दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज ॲनोलॉग असेल तो ते तेलाचा गोळा आहे। तुमच्या हातामध्ये तेलाचा गोळा असतो। आता उद्या परवा होळीचा सण आहे आणि होळीच्या अनेक पार्टीज आपण पाहतो होतात आणि अशा ठिकाणी केटरिंग्स केले जातात किंवा सहज खायचे कोणते पदार्थ असतील तर आमचे शाकाहारी मित्र हे पनीर टिक्का, पनीर रोल, पनीर बिर्याणी खातात। मला यांना खरंच आपल्यामार्फत सावध करायचं आहे की तुम्ही खात असणारं पनीर हे नक्की पनीर आहे का। दुर्दैवाने याला टेस्ट करायला घरी जर आपल्याला तपासायचं म्हणलं तर कोणतीही त्या ठिकाणी सोय नाही। अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती मी पाहिलं की काही ठिकाणी आयोडीन टाकून टेस्ट केलं जातं, पण आयोडीनची टेस्ट ही फक्त ॲनोलॉग चीजमधलं स्टार्च शोधण्यासाठी आहे, पण ॲनोलॉग चीजमध्ये जर स्टार्च नसेल हे तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही। मी माझा 10 तारखेला विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लागला होता आणि माझा प्रश्न स्वीकृत तर त्याने महाराष्ट्रामध्ये घाईमध्ये छापेमारी सुरू केली। पुण्यामध्ये छापेमारी झाली, चंद्रपूरमध्ये छापेमारी झाली आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल सापडलेला आहे आणि मी खात्री देऊन सांगतो ज्या ठिकाणी छापेमारी होईल त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे 100% सापडणार आहे। दुर्दैव असं आहे की खात्याकडे छापेमारी करायला अधिकारीच नाही आहेत, अधिकाऱ्यांची संख्या ही तुटपुंजी आहे, त्यामुळे हे अधिकारी त्या ठिकाणी छापेमारी करू शकत नाहीत। आणि दुर्दैव असं झालं आहे की डेअरी इंडस्ट्रीमध्ये पण अनेक असे काही लोक आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी ते नॅचरल पनीरही बनवतात आणि त्यांच्याकडे चीज ॲनोलॉग बनवायचं सुद्धा लायसन्स आहे, त्यामुळे ही लोक आर्टिफिशियल पनीर, नॅचरल पनीर एकच दुर्दैव आहे। पण सर या सगळ्यामध्ये खरं तर जे फूड अँड ड्रग्स विभाग आहे, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडनं फक्त ते जे कोण भेसळखोर आहे त्यांच्यावरती फक्त तात्पुरती दंडात्मक कारवाई केली जाते। दुर्दैव असं आहे की आपल्याला कायद्यामध्ये तरतूद करावी लागणार आहे। म्हणजे मी जर समजा भेसळयुक्त पनीर दिलं किंवा मी आर्टिफिशियल पनीर मार्केटमध्ये दिलं तर माझ्यावर मिस ब्रँडिंग एवढाच गुन्हा दाखल होतो, पण माझ्याकडे चीज ॲनोलॉग बनवायचं लायसन्स जर असेल तर माझ्यावरती FDA काहीही करू शकत नाही। हे दुर्दैव आहे
आपल्याला कायद्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि येणारा काळ हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे हे आर्टिफिशियल पनीर हे जस्ट म्हणजे टिप ऑफ आईसबर्ग ज्याला म्हणतो तो आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आज जे आपण तूप खातो देशी गाईचं तूप म्हणून दिलं जातं, या तुपामध्येही मिलावट आहे, भेसळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट भीषण आहे. याच्याकडे आपल्याला लक्ष करणं गरजेचं आहे. खरं तर आज सभागृहाने मला संधी दिलेली आहे. काय शिक्षा व्हावी तुम्ही अशी नाही, माझं तर नाही. मागे सरकारने सांगितलं होतं आम्ही जन्मठेपेची शिक्षा करू, पण अजून काहीच झालेलं नाही. याच्या म्हणजे साहेब हा तुमच्या आमच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण लहान लहान मुलांना असं सहज त्याचं म्हणून पनीर खायला देतो, आज त्यांना तेलाच्या मध्ये घालतोय. काय अवस्था होणार आहे त्यांची? आपल्याला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. याच्यामध्ये जनजागृती करावा लागणार आहे. जो प्रकार जाग होत नाही, माझी मीडियाला की आपल्याला जनतेला जाग करावं लागणार आहे, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. प्रश्न होता काल तुम्ही विधानसभेमध्ये ऐकून धर्मवीर गडासंदर्भात नेमकी काय मागणी होती, त्याला काही प्रतिसाद मिळाला? काय झालंय की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस सोमेश्वर इथे कैद केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं बलिदान तुळापूरला झालं होतं, पण हा जो मधला काळ होता 33 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या मतदारसंघातील पेडगाव येथे एक गड आहे, त्याला आता धर्मवीर गड आम्ही म्हणतो, त्या गडावरती त्यांना 33 दिवस ठेवलं होतं. त्यांची त्या ठिकाणी विदूषकाची कपडे घालून त्यांना आणि कवी कलश या दोघांची गावभर दिंड काढली होती. इतकी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडले होते. जे काही हाल झाले होते, त्यांच्या शरीरावरती वार झाले होते, त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं होतं, त्यांचे डोळे काढले होते. हा सगळा घटनाक्रम पेडगावच्या झाला होता आणि त्या ठिकाणी आमचे छत्रपती संभाजी महाराज डगमगले नव्हते. तो एक आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर्शाचं प्रतीक असणारा तो गड आहे. आपल्या सगळ्यांना दिशादर्शक तो गड असणार आहे. त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आहे, तर मी सरकारचं लक्ष वेधित केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदनसुद्धा दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्याला सुद्धा निधी मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद.